मुकणे येथील रहिवासी व अरुणाचल प्रदेशात कार्यरत असणारे शहीद जवान संतोष डामसे यांचे पार्थिव मायभूमीत दाखल। वीर जवान अमर रहे, भारत माता की जय घोषणांनी वीर जवानाला अखेरची मानवंदना देत पार्थिव पाडळी फाट्याहून आबे बहुलाडे मोटारसायकल रॅलीसह मार्गस्थ। अरुणाचल प्रदेश येथे सैन्य दलात कार्यरत असणारे व तेथील राहत्या ठिकाणावरून कर्तव्यावर जात असताना दरड कोसळून झालेल्या अपघातात शहीद झालेले नाशिक तालुक्यातील आंबेबहुला येथील मूळ रहिवासी व सध्या मुकणे येथील कॉलनीमध्ये राहणारे संतोष लक्ष्मण डामसे यांचे पार्थिव महामार्गावरील पाडळी फाटा येथे दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान आणण्यात आले। यावेळी तालुक्याबाहेरील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत साश्रुनयनांनी भारत माता की जय, वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत त्यांच्या पार्थिवाला संरक्षक खात्यातील जवान, पोलीस प्रशासन, एनसीसी जवान यांनी मानवंदना दिली। त्यानंतर पाडळी फाटा ते आंबेबहुलापर्यंत पार्थिव असणाऱ्याला गाडीमागे तालुक्यातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने दुचाकी रॅली काढली। तर वाडीवल्हेचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आंबले, माजी सरपंच जयराम धांडे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, हेमंत झोले, दिनेश ढोंगडे, मुकणे गावचे सरपंच हिरामणराव भास्करराव आदींसह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी आई वडील, पत्नी, लहान मुलगा, भाऊ यांच्यासह उपस्थितांना अश्रू अनावर होत होते। यावेळी वीर जवान संतोष अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुःखसागरात बुडाल्याचे चित्र होते। स्टार न्यूज नाशिकसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी।